बंदुकीच्या परवान्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या बनावट कागदपत्रांचं बिंग फुटलं। 1994 मध्ये माणिकराव कोकाटे यांनी बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता आणि 40 ते 50 कामगारांना प्रत्येक आठवड्याला 9,000 रुपये रोख पगार द्यावा लागतो। ही रोख रक्कम हाताळण्यासाठी बंदुकीच्या परवान्याची मागणी त्यांनी संबंधित यंत्रणेकडे केलेली होती। तर दुसरीकडे शासकीय कोट्यातून घर घेताना त्यांनी स्वतःचं उत्पन्न हे कमी दाखवलेलं होतं। त्यामुळे कोकाटेंनी सादर केलेली ही कागदपत्र आणि माहिती खोटी असल्याचं चौकशीमध्ये उघड झालं आणि त्यामुळे कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा ठोठावली। मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे। कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही। माणिकराव कोकाटेजींना काल कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर तात्काळ स्वरूपात सरकारने त्यांना बरखास्त केलं पाहिजे आणि ही बरखास्ती जी आहे ही मागणी ही राजकीय स्वरूपाची नाही। याआधी केंद्र सरकारमध्ये राहुल गांधींना शिक्षा झालेली असताना वास्तविक पाहता ती शिक्षा मानहानीच्या संदर्भातली होती। आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मानहानीच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाची शिक्षा कोणालाही झालेली नव्हती। मात्र इतपर ती शिक्षा झाल्यानंतर लोकसभेच्या सचिवालयाने काय केलं तर तो निकाल आणून घेऊन रात्री सचिवालय उघडं ठेवलं। रात्रीच त्यांचं खासदारकी त्यांची रद्द केली। एवढंच नाही तर त्यांचं निवासस्थान देखील तातडीने खाली करून घेतलं।